नमस्कार सर्वांना, स्वागत आहे जयाज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत बॉम्बे टोस्ट सँडविच। कढई गरम करून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, आलं लसूणची पेस्ट, हळद, लाल मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 छोटा चमचा, व्यवस्थित मसाले तेलामध्ये गरम करून घ्यायचे। इथे उकडलेले बटाटे आहेत, त्याला मी मॅश केले। कोथिंबीर, मीठ चवीनुसार, सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचे। ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी, ज्यांना बनवून घालायला आवडते त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच आपल्या आवडीचा चॅनल जयाज किचन। इथे माझी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। सँडविचसाठी लागणारे साहित्य: ब्रेड, बटाट्याची भाजी, लाल चटणी, हिरवी चटणी, बटर, टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, बीट, कांदा। प्रथम ब्रेडचं स्लाइस घेऊन साईडचं थोडंसं कट करून घ्यायचं। ब्रेड इथे कट करून घेतलेले आहेत। आता बटर घ्यायचं आहे आपल्याला। दोन्ही ब्रेडला व्यवस्थित दोन्ही साईडने ब्रेड लावून घ्यायचे। सेम दुसरा ब्रेड पण आपल्याला बटर लावून घ्यायचा आहे। आता एक ब्रेड वरती लाल चटणी, एक ब्रेड वरती हिरवी चटणी। दोन्ही चटण्या मी घरी बनवल्या आहेत। जर कोणाला चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा। बटाट्याची भाजी म्हणजेच आपला मसाला, काकडी, कांदा, ढोबळी मिरची, सर्व जिन्नस आपल्याला घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर यातलं काही नसेल आवडत, नाही टाकलं तरी चालतं। माझ्याकडे कांदा, बीट, टोमॅटो, सर्व जिन्नस मी घालून घेतले आहेत। वरतून चाट मसाला, थोडंसं मीठ, स्लाइस ठेवून आता आपल्याला ब्रेड बंद करायचा आहे।
तर गॅस ऑन करून सँडविच मेकर माझ्याजवळ आहे. तर सँडविच मेकर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही तव्यामध्ये गरम केलं तरी चालेल. प्रथम मी दोन्ही साईडने हलका हलका गरम करून घेतलं. थोडं बटर लावून घेत आहे. पडलं. त्याच्यामध्ये आता आपल्याला सँडविच ठेवायचं आहे. सँडविच दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईल अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला भाजताना थोडं थोडं बटर लावायचं आहे. दोन्ही साईडनी ब्रेडला बटर लावून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन होईल असं भाजायचं आहे. अशा पद्धतीने आपलं टोस्ट सँडविच तयार आहे. त्याच्यावरती मी वरती चीज घातलेलं आहे. ज्यांना नसेल आवडत त्यांनी नका घालू. आणि ग्रीन चटणी आणि हिरवी लाल चटणीसोबत मी सर्व करत आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या जर तुम्हाला रेसिपी बघायच्या असतील तर कमेंटमध्येही सांगा. थँक्यू.